तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 360 आणि आज नवीन प्रकरण चतुर्थ परिच्छेद याला आरंभ होत आहे. अथ श्री स्वामी चिद्गणानंद गिरीकृत प्राकृत तत्वानुसंधाने चतुर्थ परिच्छेद, चौथं प्रकरण, त्याला आज आपण आरंभ करत आहोत. ओम श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री काशी विश्वेश्वराभ्याम नमः. श्री शंकराचार्येभ्यो नमः. ठीक. अथ चतुर्थ परिच्छेद प्रारंभ. तहा पूर्व तृतीय परिच्छेद के अंत विषय ब्रह्म साक्षात्कार ते मुक्ति की प्राप्ति कथन करी. ठीक. माग तिसरा परिच्छेद त्याच्या शेवटी सांगितलं होतं काय की ब्रह्म साक्षात्कार ते ब्रह्म साक्षात्कार झाला असता त्या ब्रह्म साक्षात्काराने मुक्ती अर्थात मोक्षाची प्राप्ती होते. ती मुक्ती की ब्रह्मज्ञानाने प्राप्त होणारी मुक्ती दोन प्रकारची आहे. कोण कोण सांगतायत? सामुक्ति, जीवन मुक्ति, विधेय मुक्ति. इस भेद करके दो प्रकार की होवे है. जीवन मुक्ती आणि विधेय मुक्ती या रूपाने मुक्ती अर्थात मोक्ष तिचे दोन प्रकार आहेत. तहा या दोन मुक्तीच्या बाबतीत कई एक ग्रंथकार जीवन मुक्ती को अंगीकार करते नाही. असे पुष्कळ ग्रंथकार आहेत, वेदांतीच आहेत तेही, पण काही लोक जीवन मुक्ती मानतच नाही. त्यांचं म्हणणं आहे की एकच मुक्ती आहे आणि ती म्हणजे कोणती? विधेय मुक्ती आहे. तर जीवन मुक्ती को अंगीकार करते नाही, किंतु मग एक विधेय मुक्ती ही माने, एकमात्र विधेय मुक्ती मानतात. परंतु ते त्यांचं मत बरोबर नाही आहे. कारण जीवन मुक्तीचा स्वीकार बहुतेक सर्वच मोठमोठ्या आचार्यांनी केलेला आहे. शंकराचार्य महाराज, आद्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज आदी करून अनेक आचार्यांनी सांप्रदायिक मतानुसार जीवन मुक्तीचा स्वीकार आहे. आणि ते जीवन मुक्ती काही लोक मानत नाही, म्हणून त्यांचं मत बरोबर नाही. त्यांचं खंडन करण्याकरिता आता सुरुवात करतात. तीनों के मत के खंडन करणे वास्ते. त्यांचं म्हणजे जे लोक जीवन मुक्ती मानत नाही त्यांचं मत खंडन करण्याकरिता प्रथम तीनों का मत निरूपण करे. अगोदर त्यांचं मत आहे तरी काय हे कळलं पाहिजे. कारण जे लोक जीवन मुक्ती मानत नाही, एकमात्र विधेय मुक्तीच मानतात, तर त्यांचं म्हणणं काय आहे, का बरं ते जीवन मुक्ती मानत नाही हे अगोदर कळलं पाहिजे. तरच त्यांचं करता येईल काय? खंडन. तीनों के मत के खंडन करने वास्ते प्रथम तीनों का मत निरूपण करे है. ब्रह्म साक्षात्कार करिके इस विद्वान पुरुष को एक विधेय मुक्ती ही होवे है. ब्रह्म साक्षात्कार झाला असता त्या ब्रह्म साक्षात्काराच्या बळावर त्या माणसाला, त्या विद्वान पुरुषाला एकमात्र विधेय मुक्ती अर्थात विधेय मोक्ष प्राप्त होतो. एक विधेय मुक्ती ही होवे है, जीवन मुक्ती होती नाही. काहे ते का बरं? त्याचं कारण सांगतात ते लोक, जीवन मुक्ती न मानणारे लोक. काहे ते? ता जीवन मुक्ती विषय कोई प्रमाण नहीं है. पहिला मुद्दा त्यांचं म्हणणं काय? जीवन मुक्ती मानण्याकरिता कोणतंही प्रमाण नाही. याच्यावर 1 नंबर द्या. कोई प्रमाण नहीं है. तथा ता जीवन मुक्ती को, असं आहे ना, तिथं पाहिजे तथा ता जीवन मुक्ती का, कोच्या जागी का. तथा ता जीवन मुक्ती का कोई लक्षण भी संभवता नहीं. याच्यावर 2 नंबर. लक्षण नाही, लक्षण भी संभवता नाही. तर प्रमाण नाही म्हणून आम्ही जीवन मुक्ती मानत नाही. पहिली गोष्ट. जीवन मुक्तीचं लक्षणही संभवत नाही म्हणून देखील आम्ही जीवन मुक्ती मानत नाही. 2 मुद्दे झाले. ठीक आहे. आता प्रतिज्ञा झाली काय की प्रमाण नाही, लक्षण नाही.
मग प्रमाण कसं नाही, लक्षण का संभवत नाही, एक एक गोष्टीचा विचार येणार आहे. तर हे दुसरा मुद्दा झाला. तथा ता जीवन मुक्ति का कोई लक्षण भी संभवता नहीं, तथा ता जीवन मुक्ति का कोई साधन भी संभवता नहीं, हे तिसरं आहे. याच्यावर 3 नंबर. जीवन मुक्तीचं साधन नाही आहे, साधनाचा अभाव आहे, म्हणून देखील आम्ही जीवन मुक्ती मानत नाही असं या लोकांचं म्हणणं आहे. तथा ता जीवन मुक्ती का कोई अधिकारी भी संभवता नाही, हा चौथा मुद्दा आहे. अधिकाऱ्याचा अभाव, अधिकारीच नाही तर जीवन मुक्ती कसली. अधिकारी भी संभवता नहीं. तथा ता जीवन मुक्ति का कोई फलरूप प्रयोजन भी संभवता नहीं. 5 आहे. प्रयोजन नाही, फल नाही. प्रयोजन म्हणजेच फल. तर प्रयोजन रूप जे फल ते देखील संभवत नाही, म्हणून आम्ही जीवनमुक्ती मानत नाही. किती गोष्टी झाल्या? 5. नंबर 1 प्रमाणाचा अभाव, लक्षणाचा अभाव, साधन नाही, अधिकारी नाही, फल नाही. आणि अशा ज्या 5 गोष्टी जिथं नाही ती गोष्टी मानण्याची गरज नाही आहे. प्रयोजन भी संभवता नहीं. और लक्षण प्रमाणाधिकोती वस्तू की सिद्धी होवे. शास्त्राचा नियम आहे, लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. कोणत्याही वस्तूची सिद्धी करायची असेल तर त्या वस्तूकरिता त्या वस्तूचं लक्षण करावं लागतं आणि तिच्याविषयी प्रमाणही द्यावं लागतं. इथं लक्षणही संभवत नाही, प्रमाणही संभवत नाही, म्हणून आम्ही जीवनमुक्ती मानत नाही. और लक्षण प्रमाणाधिकोती वस्तू की सिद्धी होवे है. पुढे 3 लक्षण प्रमाणाधिको का अभाव होणे ते. वर जे 5 मुद्दे दिले, लक्षण प्रमाणाधिक त्यांचा अभाव असल्यामुळे 3 लक्षण प्रमाणाधिको का अभाव होणे ते सा जीवन मुक्ती अंगीकार करणे योग्य नाही, है की नाही. आता हे झालं अभाव. आता एका मुद्द्याचा विचार करायचा आहे. त्या 5 पैकी पहिला मुद्दा काय होता? प्रमाणाचा अभाव. तर प्रमाणाचा अभाव कसा आहे ही गोष्ट सांगतात ते लोक. कोणते? की जे लोक जीवन मुक्ती मानत नाही. अब प्रमाण के अभाव ते जीवन मुक्ति के अभाव को सिद्ध करे. जीवन मुक्ती सांगण्याकरिता प्रमाण नाही, अर्थात प्रमाणाचा अभाव आहे. प्रमाणाचा अभाव म्हणून जीवन मुक्तीचा अभाव. प्रमाण के अभाव ते जीवन मुक्ति के अभाव को सिद्ध करे है. ता जीवन मुक्ति विषय कोई भी श्रुति स्मृति वचन प्रमाण नहीं है. लागलं की नाही? त्या जीवन मुक्ती विषय म्हणजे जीवन मुक्तीला सांगणार कोणतेही श्रुती वचन किंवा स्मृती वचन प्रमाण नाही असं म्हणतात. याच्यावर पुन्हा शंका करतोय पूर्वपक्षी. पूर्वपक्षी म्हणजे कोण? अन्य लोक. अन्य लोक म्हणजे कोण? की जे लोक प्रमाण आहे असं म्हणून सांगतात ते लोक यांच्या मतावर काय करतात? शंका करतात. तर शंका विमुक्तश्च विमुक्तये नाही, विमुक्तश्च विमुच्यते. इथं उद्धरण चिन्ह बंद करा, ही स्वतंत्र आहे, श्रुती आहे. विमुक्तश्च विमुच्यते. पुढे दुसरं आहे स जीवन मुक्त उच्यते. हे दुसरं प्रमाण आहे, याच्याकरता स्वतंत्र उद्धरण चिन्ह. स जीवन मुक्त उच्यते. पुन्हा तिसरं प्रमाण स्थित प्रज्ञस्तदोच्यते, याला स्वतंत्र उद्धरण चिन्ह चालू बंद. ठीक आहे, हे स्मृती वचन आहे गीता. तर बघा विमुक्त विमुच्यते अर्थात जो जिवंत असताना शरीर असतानाच मुक्त झालेला आहे तोच मुक्त होतो, अर्थात विद्या मोक्षाला प्राप्त होतो. यावरून काय सिद्ध होतं? की जीवन मुक्ती आहे. त्याचप्रमाणे स जीवन मुक्त उच्यते, त्याला जीवन मुक्त असं म्हणतात, असाही उल्लेख सापडतो ग्रंथांमध्ये. याचा अर्थ जीवन मुक्ती मानलीच पाहिजे. पुन्हा स्थितप्रज्ञ तदा उच्यते, तदा स्थितप्रज्ञ उच्यते. जेव्हा त्याला ब्रह्मज्ञान होतं तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. स्थितप्रज्ञ म्हणजे जीवनमुक्त. अर्थात जीवनमुक्तीचं कथन करणारे अनेक प्रमाण असताना तुम्ही कसं काय म्हणता की जीवनमुक्ती सांगण्याकरिता किंवा जीवनमुक्तीविषयी प्रमाण नाही म्हणून, अशी शंका करत आहे या मतावर. जे लोक जीवनमुक्ती मानत नाही त्यांच्या मतावर ही काय आहे? शंका. पुढे इत्यादिक श्रुती स्मृती वचन ही, श्रुती स्मृती वचन
ता जीवन मुक्ती विषय प्रमाण रूप है. त्या जीवन मुक्ती सांगण्याकरिता प्रमाण रूपाने आहे. याते म्हणून ता जीवन मुक्ती विषय प्रमाण का अभाव कहना असंगत है. म्हणून त्या जीवन मुक्तीच्या बाबतीत प्रमाणाचा अभाव आहे हे म्हणणं योग्य नाही. ही झाली शंका. आता ते लोक उत्तर देतात. समाधान कोण? समाधान देणारे कोण आहेत? जे लोक जीवन मुक्ती मानत नाही ते लोक समाधान देतात. समाधान. आता हे सर्व मत चालू आहे कोणाचं? 5 गोष्टीचं सांगणार आहेत विस्तार करून. तेच लोक की जे लोक जीवन मुक्ती मानत नाही, प्रमाणाचा अभाव, लक्षणाचा अभाव, अधिकाऱ्याचा अभाव वगैरे वगैरे. आणि पूर्ण त्यांचं निरूपण झाल्यानंतर मग त्यांचं पूर्ण काय केलं जाईल? खंडन. आता हे त्यांच्या मतावर घेतलेली शंका आहे. आता त्या शंकेचं उत्तर ते स्वतः देतात. ठीक. समाधान. 3 श्रुति स्मृति वचनों का ब्रह्म विद्या की स्तुति करके ब्रह्म विषय ही तात्पर्य है, ता जीवन मुक्ति विषय तात्पर्य नहीं है. याते 3 वचनों ते ता जीवन मुक्ति की सिद्धी हो ही सके नहीं. ठीक आहे. समाधान दिले त्यांनी. काय म्हणतात ते? की समाधान 3 श्रुती स्मृती वचनो का, त्या श्रुती स्मृती वचनांचा. कोण श्रुती स्मृती वचन? की आत्तावर दिलेलं विमुक्तश्च विमुच्यते, सजीवन मुक्त उच्यते, स्थितप्रज्ञस्तदोच्यते इत्यादी. 3 श्रुती स्मृती वचनो का, हे जे वचन आहे ह्या वचनातून जीवन मुक्ती सांगण्यात तात्पर्य नाहीये या वचनांचं. मग काय सांगण्यात तात्पर्य आहे हो? तर ब्रह्मविद्या की स्तुती करके, ब्रह्मविद्येची ती स्तुती आहे. खरं तर ब्रह्मविद्या प्राप्त झाली असता विद्या मोक्षच प्राप्त होतो. परंतु स्तुती आहे काय? की अशी ही ब्रह्मविद्या आहे की ती जर संपादन केली, प्राप्त झाली तर जिवंत असतानाच मनुष्य काय होतो? मुक्त होतो. ही स्तुती मात्र आहे. खऱ्या अर्थाने जीवन मुक्ती सांगण्यात तात्पर्य नाही. असे लोक संगती लावतात. 3 श्रुति स्मृति वचनों का ब्रह्म विद्या की स्तुति करके, ब्रह्मविषयी तात्पर्य, ब्रह्मविद्याची स्तुती करून ब्रह्मबोध प्रत्येकाने करून घ्यावा याविषयी त्या श्रुती स्मृती वचनाचं काय आहे? तात्पर्य आहे. ब्रह्मविषयी तात्पर्य आहे. ता जीवन मुक्ती विषयी तात्पर्य नाही. जीवन मुक्ती सांगण्यात त्या वचनांचं तात्पर्य नाही. याते म्हणून 3 वचन होते. हे जे आत्तावर वचन दिले आहेत त्या वचनानुसार देखील ता जीवन मुक्ती की सिद्धी होई सके नाही. जीवन मुक्तीची सिद्धी होत नाही. लागलं. आता पुढे हे झालं एक विचार, म्हणजे प्रमाणाचा अभाव दाखवला. दुसरा मुद्दा कोणता होता? लक्षणाचा अभाव. तर लक्षण सुद्धा संभवत नाही जीवन मुक्तीचं, म्हणून आम्ही जीवन मुक्ती मानत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षण कसं काय संभवत नाही बरं? तर त्याचा विचार आता देता इथं. अब लक्षण के अभाव ते, लक्षणाचा अभाव असल्यामुळे ता जीवन मुक्ती के अभाव को सिद्ध करे है. लक्षणाचा अभाव म्हणून जीवन मुक्तीचा अभाव ही गोष्ट सिद्ध करतात. ता जीवन मुक्ती के अभाव को सिद्ध करे है. पुढे अज्ञान के निवृत्ति का नाम ता जीवन मुक्ति है, अथवा ब्रह्म भाव का नाम जीवन मुक्ति है, अथवा जीवत अवस्था विषय कर्तृत्व भोक्तृत्वादि रूप बंध की निवृत्ति का नाम जीवन मुक्ती है. हे 3 विकल्प. ठीक आहे. हे 3 विकल्प केले आहेत. का बरं? म्हणजे जो लक्षणाचा काय सांगायचं आहे? अभाव. तर लक्षण करायचं झालं तर या 3 पैकी कोणतं तरी होऊ शकतं. जीवन मुक्ताचं लक्षण, जीवन मुक्तीचं लक्षण, या 3 पैकी कोणतं लक्षण तुम्ही मानता हे आम्हाला सांगा. है की नाही? असे विचारतात. पहिला मुद्दा काय आहे? अज्ञान की निवृत्ती का नाम जीवन मुक्ती है की नाही? अज्ञानाची निवृत्ती होणं याला तुम्ही जीवन मुक्ती म्हणता का? कोण विचारत आहे? जे लोक जीवन मुक्ती मानत नाही ते लोक विचारतात. कुणाला? की जे लोक जीवन मुक्ती मानतात त्यांना. है की नाही? की जीवन मुक्तीचं लक्षण काय आहे? तर पहिलं अज्ञान के निवृत्ती का नाम ता जीवन मुक्ती है पहिलं, अथवा ब्रह्म भाव का नाम जीवन मुक्ती आहे, किंवा ब्रह्म भाव प्राप्त होणं, ब्राह्मी स्थिती प्राप्त होणं याला तुम्ही जीवन मुक्ती म्हणता. हा दुसरा प्रश्न. अथवा जीवत अवस्था विषय, म्हणजे हे शरीर असतानाच, जिवंत असतानाच कर्तृत्व भोक्तृत्वादि रूप बंध की निवृत्ती. कर्तृत्व भोक्तृत्व, मी करताय, मी भोगताय, अशा प्रकारचा जो बंध
अज्ञानी लोकांच्या ठिकाणी दिसून येतो तशा प्रकारच्या बंधाची निवृत्ती ज्याच्या ठिकाणी होते, म्हणजे जो स्वतःला कर्ता मानत नाही, भोक्ताही मानत नाही, कर्ता भोक्त्याहून भोक्तृत्व धर्माहून मी अलग आहे असा जो समजतो त्याला तुम्ही जीवनमुक्त म्हणता का? हा तिसरा विकल्प. कर्तृत्व भोक्तृत्व आदि बंध की निवृत्ती का नाम जीवन मुक्ती है. लागलं. आता म्हणजे या तीन विकल्पापैकी प्रथम लक्षण वा द्वितीय लक्षण जो अंगीकार करो स्वसंभवता नाही. आता ते लोक म्हणतात की जे लोक जीवनमुक्तीला मानत नाही ते लोक म्हणतात या तीन विकल्पापैकी जर कदाचित तुम्ही पहिला विकल्प किंवा दुसरा विकल्प रूप जे लक्षण आहे ते जर तुम्ही मानत असाल जीवनमुक्तीचा, पहिला विकल्प म्हणजे कोणता? अज्ञानाची निवृत्ती, याला आम्ही जीवनमुक्ती म्हणतो असं तुम्ही म्हणत असाल, किंवा ब्रह्मभावाची प्राप्ती हाच मोक्ष आहे, हीच जीवनमुक्ती आहे असं तुम्ही म्हणत असाल तर ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. कसं काय बरं सांगतात? ता प्रथम लक्षण वा द्वितीय लक्षण जो अंगीकार करो सो संभवता नहीं. जिस कारण ते ज्या कारणाने की जिस कारण ते विद्य मुक्ति विषय भी सा अज्ञान की निवृत्ति तथा सो ब्रह्म भाव विद्यमान ही है. लागलं? नहीं, विद्यमान ही है. आता पुन्हा पहा. जिस कारण ते ज्या कारणाने की विद्य मुक्ती विषय, विद्य मोक्ष समजा एखाद्याला प्राप्त झाला तर त्या काळात की ज्याला विद्य मोक्ष प्राप्त झाला आहे त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे का? अज्ञान निवृत्ती त्याच्याही ठिकाणी आहे, बरोबर? किंवा त्याला ब्रह्मभावाची प्राप्ती नाही का? असं नाही, ब्रह्मभाव प्राप्तच आहे. कुणाला? की ज्याला विद्य मोक्ष प्राप्त झाला आहे. म्हणजे ध्यानात घ्या, म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल काय की अज्ञानाची निवृत्तीच जीवनमुक्ती आहे तर ते तुमचं लक्षण चाललं मग कुठं? विद्य मुक्तीवर. कारण विद्य मुक्तीमध्ये सुद्धा काय आहे? अज्ञानाची निवृत्ती आहे की नाही? मग त्यापेक्षा विद्य मुक्तीची एक माना ना, जीवनमुक्ती मानण्याची गरज नाही. हेच जर तुमचं लक्षण असेल तर अज्ञानाची निवृत्ती किंवा ब्रह्मभावाची प्राप्ती याला तुम्ही जीवनमुक्ती म्हणत असाल तर विद्य मोक्ष ज्याला प्राप्त झाला आहे त्याला सुद्धा ब्रह्मभावाची प्राप्ती आहेच. मग तुम्ही लक्षण करू राहिले कशाचं? जीवनमुक्तीचं. चाललं कुठे? विद्य मुक्तीवर आहे की अतिव्याप्ती होऊ राहिली. आणि असं अतिव्याप्ती आदी दोषांयुक्त जे लक्षण असतात ते योग्य नसतात, म्हणून हे जीवनमुक्ती लक्षण होऊ शकत नाही, आहे की नाही? त्यापेक्षा असं माना की जीवनमुक्ती नाहीच आहे, हे जे लक्षण तुम्ही मानता हे विद्य मुक्तीच आहे. जिस कारण ते विद्य मुक्ती विषयी भी विद्य मोक्षामध्ये देखील सा अज्ञान की निवृत्ती, त्या अज्ञानाची निवृत्ती आहेच विद्य मोक्षामध्ये देखील. तथा सो ब्रह्मभाव तो सुद्धा आहेच कुठं? विद्य मोक्ष स्थितीमध्ये. तथा सो ब्रह्मभाव विद्यमान ही है, विद्यमानच आहे. ता विद्य मुक्ति विषय तीन दोनों लक्षणों की अतिव्याप्ती होवेगी. लक्षण करायला निघाले तुम्ही कशाचं? जीवन मुक्तीचं. चाललं कुठे? विद्य मुक्तीवर. ता विद्य मुक्ति विषय तीन दोनों लक्षणों की अतिव्याप्ति होवेगी. और अतिव्याप्ति दोष वाला लक्षण अपने लक्ष्य अर्थ की सिद्धी करी सकता नाही. आणि अतिव्याप्ती दोषाने युक्त जे लक्षण असतं ते लक्षण आपल्या लक्ष्य अर्थाची सिद्धी करू शकत नाही. कारण लक्षण हे कसं असावं लागतं? अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव दोषाने रहित असावं लागतं. और अतिव्याप्ती दोष वाला लक्षण अपने लक्ष्य अर्थ की सिद्धि करी सकता नहीं. याते म्हणून ता प्रथम द्वितीय लक्षण ते ता जीवन मुक्ती की सिद्धी होई सकती नाही. म्हणून तीन विकल्पापैकी पहिला विकल्प रूप जर लक्षण घेतलं किंवा दुसरा विकल्प स्वरूप जर जीवन मुक्तीचं लक्षण मानलं तर त्या दोन लक्षणाच्या माध्यमाने जीवन मुक्तीची सिद्धी होत नाही.
ता जीवन मुक्ति की सिद्धी हो ही सकती नाही. और जो तृतीय लक्षण अंगीकार करो, म्हणजे मग आता असं करू, आम्ही काय करू, तिसरं लक्षण मानू जीवनमुक्तीचं, असं ते लोक म्हणतील जीवनमुक्ती मानणारे. तर तिसरं लक्षण कोणतं होतं? जिवंत असताना जीवत अवस्थाविषयी कर्तृत्व भोक्तृत्वादिरूप बंधकी निवृत्ती, यालाच आम्ही काय म्हणतो, जीवन मुक्ती. असं जर तुम्ही जीवनमुक्तीचं लक्षण म्हणत असाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण बोलतात? जे लोक जीवनमुक्ती मानत नाही. और जो तृतीय लक्षण अंगीकार करो सो भी संभवता नहीं. काहे ते कसं काय बरं? जीवत अवस्था विषय भोग देने आरे प्रारब्ध कर्म की विद्यमान हुए, है की नाही? जीवत अवस्था विषय, जिवंत असतानाच ज्या अर्थी जिवंत आहे, शरीर आहे, त्या अर्थी भोग देणार प्रारब्ध कर्म विद्यमान आहे, बरोबर. आणि जोपर्यंत प्रारब्ध कर्म विद्यमान आहे तोपर्यंत कर्तृत्वादी बंधाची निवृत्ती संभवत नाही. कारण प्रारब्ध भोग देतं आणि भोग तेव्हाच घडतो जेव्हा कर्तृत्वादी बुद्धी असते. तर प्रारब्ध आहे अर्थात भोग घडतो, भोग घडतो त्याचा अर्थ कर्तृत्वादी बुद्धी आहे. कारण कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी असल्याशिवाय भोग घडत नाही. याचा अर्थ काय होऊ राहिला, आहे की नाही? तर कर्तृत्व भोक्तृत्वाची निवृत्ती जिवंत असतानाच होते हे म्हणताच येणार नाही. कारण ज्या अर्थी जिवंत शरीर आहे त्या अर्थी प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हटलं की ते भोग देतं आणि प्रारब्ध हे भोग तेव्हाच देतं जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी आहे. आणि कर्तृत्व भोक्तृत्व बुद्धी मानली अर्थात त्याची निवृत्ती झालीच नाही आणि म्हणून लक्षण संभवत नाही. कोणतं लक्षण? कर्तृत्व भोक्तृत्वाचा अभाव जिवंत असतानाच होणं, हे लक्षण संभवत नाही. पंक्ति पा. और जो तृतीय लक्षण अंगीकार करो सो भी संभवता नहीं. काहे ते? जीवत अवस्था विषय भोग देने हारे प्रारब्ध कर्म के विद्यमान हुए. भोग देणारा प्रारब्ध कर्म काय आहे? विद्यमान हुए. ता कर्तृत्वादिक बंध की निवृत्ती संभवती नाही. प्रारब्ध कर्म जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत कर्तृत्वादी बंधाची निवृत्ती म्हणता येत नाही, निवृत्ती संभवती नाही. याते सो तृतीय लक्षण भी असंभव दोषवाला होणे ते. आता हे तिसरं लक्षण कसं झालं? असंभव दोषाने युक्त. पहिले दोन लक्षण कसे होते? अतिव्याप्ती दोषाने युक्त. आणि तृतीय लक्षण कसं होऊ राहिलं? असंभव दोषाने युक्त. याते सो तृतीय लक्षण भी असंभव दोषवाला होणे ते ता जीवन मुक्ती की सिद्धी करी सके नाही. त्या जीवन मुक्तीची सिद्धी करू शकत नाही. किंवा जीवत अवस्था विषय आणखीन त्याचं स्पष्टीकरण करतात. किंवा जीवत अवस्था विषय सो कर्तृत्वादिक बंध साक्षी चैतन्य ते निवृत्त करते हो अथवा अहंकार ते निवृत्त करते हो. आणखीन खंडन करू राहिले काय की समजा घडीभर जबरदस्तीने मानलंच कर्तृत्व भोक्तृत्व अधिक बंधाची निवृत्ती जिवंत असतानाच होणे, याला जीवनमुक्ती म्हणावं. तर त्यांना विचारायचं आणखीन काय की जिवंत अवस्था असतानाच कर्तृत्वाधिक बंधाची निवृत्ती तुम्ही म्हणतात ना, पण कर्तृत्वाधिक बंधाची निवृत्ती कुणापासून? साक्षी चैतन्यापासून. म्हणजे साक्षीला अगोदर तुम्ही करता भोगता समजता आणि आता ज्ञान झाल्यानंतर साक्षीला तुम्ही करता भोगता समजत नाही, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ही तुमची जीवनमुक्ती आहे का? पहिला विकल्प. किंवा अज्ञान अवस्थेत अहंकाराधिकाचे धर्म आहे कोण? कर्तृत्व भोक्तृत्व. आणि आता ज्ञान झालं तर अहंकार जो आहे आणखी अंतकरण त्याच्यापासून कर्तृत्व भोक्तृत्व धर्माची निवृत्ती तुम्ही करून घेता, ही तुमची जीवनमुक्ती आहे का? हा दुसरा विकल्प. पुन्हा पहा. किंवा कुठे गेलं? किंवा जीवत अवस्था विषय जिवंत अवस्था असतानाच सो कर्तृत्वाधिक बंध साक्षी चैतन्य ते निवृत्त करते हो. साक्षी चैतन्यापासून कर्तृत्व बंधाची निवृत्ती करून घेतायत तुम्ही असं म्हणता. अथवा अहंकार जो अंतकरण विशेष आहे त्याच्यापासून तुम्ही कर्तृत्व भोक्तृत्व हटवता, बाजूला करता,
आणि त्याला तुम्ही जीवनमुक्ती म्हणता, असं आहे का? असं. अथवा अहंकारते निवृत्त करते हो तहा जो प्रथम पक्ष अंगीकार करो स्वसंभवतानी. प्रथम पक्ष म्हणजे कोणता? साक्षी चैतन्यापासून आम्ही या कर्तृत्व भोक्तृत्व धर्माला बाजूला करतो, अर्थात साक्षीचे धर्म मानत नाही, कर्तृत्व भोक्तृत्व, आणि हीच काय आहे? जीवनमुक्ती आहे. असा जर पहिला विकल्प तुम्ही मानत असाल तर तेही तुमचं म्हणणं बरोबर नाही, असं बोलत आहेत ते लोक. कसं काय? स्पष्टीकरण करतात. तत्तहा जो प्रथम पक्ष अंगीकार करो सो संभवता नाही. काय ते? ता साक्षी चैतन्य विषय, साक्षी चैतन्याच्या ठिकाणी वास्तवते तो सो बंध है नाही, है की नाही? साक्षी चैतन्याच्या ठिकाणी वस्तुतः बंधच नाही आहे, साक्षी साऱ्या बंधनाहून रहित आहे. ता साक्षी चैतन्य विषय वास्तवते तो सो बंध है नहीं, किंतु अंतकरण के तादात्म्याध्यासते सो बंध प्रतीत होवे है. परंतु अंतकरणाचं तादात्म्य आहे कुठं? साक्षी बरोबर. आणि तादात्म्य असल्यामुळे साक्षीच्या ठिकाणी त्या अंतकरणाचे अर्थात अहंकाराचे धर्म दिसून येतात, आहे की नाही? हे सांगायचं आहे. वस्तुतः साक्षी चैतन्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व नाहीच आहे. काय ते? ता साक्षी चैतन्य विषय वास्तवते तो सो बंध है नहीं, किंतु अंतकरण के तादात्म्याध्यासते. अंतकरणाचा तादात्म्याध्यास आहे कुणावर? साक्षी बरोबर. अंतकरण के तादात्म्याध्यासते सो बंध प्रतीत होवे है. लागलं? जब आत्मसाक्षात्कार करके, जब आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा जब आत्मसाक्षात्कार करके तीस तादात्म्याध्यास की निवृत्ती होवे है. तादात्म्याचा जो भ्रम झाला आहे, अर्थात साक्षी आणि अंतकरण दोन्ही एकच वाटतात, हेच तादात्म्य आहे. आणि तो तादात्म्याध्यास जेव्हा निवृत्त होतो, जब आत्मसाक्षात्कार करके तीस तादात्म्याध्यास की निवृत्ती होवे है, तभी सो आरोपित बंध भी निवृत्त होई जावे. आरोपित असणारा बंध काय होतो? निवृत्त होऊन जातो. याते ता साक्षी ते बंध की निवृत्ती करणे वास्ते, है की नाही? याते म्हणून ता साक्षी ते त्या साक्षीपासून बंधाची निवृत्ती करण्याकरिता जीवनमुक्ती का संपादन करना व्यर्थ ही है. ठीक आहे ना? म्हणून साक्षीपासून आम्ही बंधाची निवृत्ती करतो आणि त्याकरिता आम्हाला जीवनमुक्ती संपादन करायची आहे, असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते तुमचं म्हणणं व्यर्थ आहे. कळलं की नाही? म्हणजे कसं काय बरं व्यर्थ आहे? तर साक्षीच्या ठिकाणी जो बंध आहे, खरं पाहिलं तर वस्तुता बंधच नाही त्याच्या ठिकाणी. तर कोणत्या साक्षी ठिकाणी कोणता बंधाची तुम्ही निवृत्ती करणार आणि त्याच्याकरिता जीवनमुक्ती संपादन करणार? म्हणणं चुकीचं आहे. कारण साक्षी ठिकाणी काय नाही? बंधच नाही. अहंकाराधिकाचा तादात्म्य अध्यास आहे साक्षी बरोबर, म्हणून साक्षी ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व आदी बंध प्रतीतीला येतो, हे बरोबर आहे. पण त्याच्या निवृत्तीकरिता जीवनमुक्तीची गरज काय? कारण साक्षीच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व बंधाची प्रतीती काय येत आहे? साक्षी बरोबर अंतकरणाचं तादात्म्य आहे म्हणून. आणि ते तादात्म्य निवृत्त झालं तर बंध निवृत्त होईल. मग त्या बंधाच्या निवृत्तीकरिता तादात्म्य अध्यास निवृत्त करणं गरजेचं आहे. जीवनमुक्तीची काय गरज? अर्थात जीवनमुक्ती साक्षी पासच्या ठिकाणी बंध आहे आणि त्या निवृत्तीकरिता जीवनमुक्ती आम्ही मानतो, ती आम्हाला संपादन करायची आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. लक्ष देऊन राहिले की नाही? पंक्ती पहा पुन्हा. जब आत्मसाक्षात्कार करेंगे तीस तादात्म्याध्यास की निवृत्ती होवे है, तभी स्वारूपित बंध भी निवृत्त हो जावे. कार्यकारण भाव या दोघात आहे ना. तादात्म्याध्यास आहे तोपर्यंत बंध, तादात्म्याध्यास निवृत्त झाला आरोपित बंधाची निवृत्ती होते, आहे की नाही? म्हणजे आरोपित बंधाची निवृत्ती करण्याकरिता जीवनमुक्ती संपादन करणार आहे, हे म्हणण्याला काय अर्थ राहिला? त्याची गरजच नाही आहे. कारण जीवनमुक्ती नसेल तर बंध, जीवनमुक्ती झाली तर बंध निवृत्ती असं थोडी काही आहे. उलट भाव कसा आहे? कार्यकारण भाव तादात्म्याध्यास आहे तर बंध, तादात्म्याध्यास गेला तर बंध जाईल. तादात्म्याध्यास निवृत्तीने बंध निवृत्त होणार आहे, त्याच्याकरिता जीवनमुक्ती कशाकरिता? असा अर्थ. जब आत्मसाक्षात्कार करके तीस तादात्म्याध्यास की निवृत्ती होवे है,
तभी स्वारूपित बंध भी निवृत्त होई जावे याते म्हणून ता साक्षी ते बंधकी निवृत्ती करणे वाचते. साक्षीच्या ठिकाणी कोणी बंध आहे आणि त्या बंधाच्या निवृत्ती करण्याकरिता आम्ही जीवनमुक्ती संपादन करत आहोत असं म्हणणं व्यर्थ आहे. बरोबर. तंतूपासून पट बनतो, बरोबर आहे की नाही. तंतू असेल तर पट, तंतू नसेल तर पट नाही, त्यांचंच कार्यकारण भाव आहे. पण एखाद्याने एखाद जर म्हणाला काय की मी कपालाला निर्माण करत आहे कारण मला आता तंतूपासून पट बनवायचा आहे, ते म्हणणं काय आहे, व्यर्थ आहे. तंतूपासून पट बनवायचं बरोबर, पण त्याच्याकरिता मी कपाल निर्माण करत आहे हे म्हणणं काय आहे, चुकीचं आहे. कारण कपाल आणि पट यांच्यात कार्यकारण भावच नाहीये, आहे की नाही, असा अर्थ. तभी स्वारोपित बंध निवृत्त होई जावे याते ता साक्षी ते बंध की निवृत्ति करने वास्ते जीवन मुक्ति का संपादन करना व्यर्थ ही है. लागलं एवढं. और जो द्वितीय पक्ष अंगीकार करो सो भी संभवता नहीं. द्वितीय पक्ष कोणता, हा, दोन विकल्प गेले होते. साक्षीपासून तुम्ही साक्षीपासून कर्तृत्व भोक्तृत्वाची निवृत्ती म्हणता, अहंकारापासून, असे दोन विकल्प केले ना, त्यापैकी आता दुसरा विकल्प आहे. ठीक है. और जो द्वितीय पक्ष अंगीकार करो सो भी संभवता काहे ते भोग के देने हारे प्रारब्ध कर्म के विद्यमान हुए. भोग देणारा आहे कोण, प्रारब्ध कर्म. आणि ते प्रारब्ध कर्म जोपर्यंत विद्यमान आहे, भोग देणारे प्रारब्ध कर्म के विद्यमान हुए ता अहंकारगत स्वाभाविक बंध की निवृत्ती संभवती नाही. अहंकाराच्या ठिकाणी स्वाभाविक आहे कोण, कर्तृत्व भोक्तृत्वाद्रूप धर्म, स्वभाव आहे त्याचा, त्याचे ते धर्म आहे की नाही. आणि जोपर्यंत प्रारब्ध समाप्त होत नाही तोपर्यंत भोग होणारच आहे की नाही. प्रारब्ध कर्म असताना अहंकाराच्या ठिकाणी असणारे कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म निवृत्त होत नाही जोपर्यंत प्रारब्ध आहे. काय ते भोग के देणे हारे प्रारब्ध कर्म के विद्यमान हुए. प्रारब्ध कर्म विद्यमान आहे तोपर्यंत तर अहंकारगत स्वाभाविक बंध की निवृत्ती संभवती नहीं. तात्पर्य काय बरं, जिस धर्मी का जो स्वाभाविक धर्म होवे है सो स्वाभाविक धर्म ता धर्मी के विद्यमान हुए निवृत्त होता नहीं. नियम आहे, जिस धर्मी का, ज्या धर्मीचा जो स्वाभाविक धर्म आहे सो स्वाभाविक धर्म ता धर्मी के विद्यमान हुए, ती धर्मी तसंच असताना निवृत्त होता नहीं. जैसे उदाहरण बघा, अग्नि का उष्णत्व धर्म तथा जल का द्रवत्व धर्म ता अग्नि जल रूप धर्मी के विद्यमान हुए निवृत्त होता नहीं. लागलं ते नियमात घटवा. जिस धर्मी का, अग्नि रूप धर्मी का जो स्वाभाविक धर्म उष्णत्व रूप स्वाभाविक धर्म होवे है सो स्वाभाविक धर्म उष्णत्व रूप स्वाभाविक धर्म ता धर्मी के अग्निरूप धर्मी के विद्यमान हुए. म्हणजे अग्नी तसाच आहे तरी अग्नीच्या ठिकाणी उष्णत्व नष्ट होऊन जातं, असं होईल का, होऊ शकत नाही. ता धर्मी की विद्यमान हुए निवृत्त होता नहीं. जैसे अग्नि का उष्णत्व धर्म तथा जल का द्रवत्व धर्म ता अग्नि जल रूप धर्मी के विद्यमान हुए निवृत्त होता नहीं. तैसे त्याप्रमाणे अहंकार का स्वाभाविक धर्म रूप जो, अहंकाराचा स्वाभाविक धर्म आहे कोणता, कर्तृत्व भोक्तृत्व. तैसे अहंकार का स्वाभाविक धर्म रूप सो कर्तृत्वाधिक बंध भी, कर्तृत्व भोक्तृत्व बंध भी, कर्तृत्व भोक्तृत्व रूप बंध भी त अहंकार रूप धर्मी के विद्यमान हुए. अहंकार रूप धर्मी तसाच विद्यमान असेल तर निवृत्त होवेगा नाही. कर्तृत्व भोक्तृत्व धर्म निवृत्त होत नाही. अर्थात जो दुसरा विकल्प होता काय की अहंकार रूप धर्मी पासून जिवंत असतानाच कर्तृत्व भोक्तृत्व रूप धर्माची निवृत्ती करणं याला आम्ही जीवनमुक्ती म्हणतो, हेही म्हणता येत नाही. कारण धर्मी जो अहंकाराधिक आहे तो विद्यमान असता त्याच्या ठिकाणच्या धर्माची निवृत्ती म्हणणं योग्य नाही.
निवृत्त होवे का नाही. लागले एवढं. आता पुढे पुन्हा शंका करत आहे पूर्वपक्षी. एकंदरीत काय तात्पर्य निघालं की जीवनमुक्तीचं लक्षण संभवत नाही. 3 लक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला. पहिलं अज्ञानाची निवृत्ती म्हणजे जीवनमुक्ती. दुसरा ब्रह्मभावाची प्राप्ती म्हणजे जीवनमुक्ती. तिसरा जिवंत असतानाच भोक्तृत्वादिरूप बंधाची निवृत्ती. तर तिन्ही विकल्पाचं खंडन केलं. एकंदरीत जीवनमुक्तीचं लक्षणच बनलं नाही आणि म्हणून देखील आम्ही जीवनमुक्ती मानत नाही. हा झाला दुसरा मुद्दा इथपर्यंत. पण यावर शंका घेतात. शंका ता अहंकारगत कर्तृत्वादि बंध का यद्यपि स्वरूपते नाश नहीं होता तथापि योगाभ्यास करके ता बंध का अभिभव होवे है, अशी शंका घेत आहेत. ठीक आहे. काय म्हणतात की अहंकारगत म्हणजे अहंकाराच्या ठिकाणी अर्थात अंतःकरणाच्या ठिकाणी विद्यमान जो कर्तृत्व भोक्तृत्व रूप बंध आहे की नाही, त्याचा स्वरूपता नाश होत नाही. बरोबर. कारण धर्मी विद्यमान असताना केवळ धर्माचा स्वरूपता नाश होत नाही. स्वरूपते नाश नाही होता. तथापि तरी पण योगाभ्यास करके जर एखाद्याने योगाभ्यास केला आहे की नाही, समाधी वगैरे योगाभ्यास केला तर ते योगाभ्यासाच्या द्वारे काय होतो, त्या बंधाचा म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व धर्माचा काय होतो, अभिभव तिरोधान होत. आणि त्यालाच आम्ही जीवनमुक्ती म्हणू. असं जर म्हणत असाल तर तेही म्हणणं बरोबर नाही. कसं काय सांगत आहे. तथापि योगाभ्यास करिके ता बंध का अभिभव होवे है. लागलं एवढं. समाधान उत्तर देतात की योगाभ्यासाने कर्तृत्व भोक्तृत्व बंधाचा अभिभव होतो, तिरोभाव होतो, हे म्हणणं देखील कसं चुकीचं आहे ही गोष्ट सांगतात. समाधान जैसे आत्मज्ञानते स्व प्रारब्ध कर्म प्रबल होवे है, बरोबर, तैसे ता योगाभ्यास ते भी स्व प्रारब्ध कर्म प्रबल होवे है. ठीक आहे. हे उत्तर देऊ राहिले. कोण उत्तर देत आहेत? जे लोक जीवनमुक्ती मानत नाही. जैसे आत्मज्ञानापेक्षा प्रबल आहे कोण? प्रारब्ध कर्म. कसं काय बरं? आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान, त्याच्यापेक्षा प्रबल आहे कोण? प्रारब्ध कर्म. कसं काय? हा, आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं तरी देखील प्रारब्ध आपला भोग दिल्याशिवाय थांबत नाही. अर्थात त्या आत्मज्ञानाने ते हटवले जात नाही. जसं संचित नष्ट होतं, क्रियमानाचा स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे प्रारब्ध सुद्धा आत्मज्ञानाने जळून जातं असं नाही आहे. अपितु ते भोग देतच. याचा अर्थ ज्ञानापेक्षा देखील प्रबल आहे कोण? प्रारब्ध. जैसे आत्मज्ञान ते आत्मज्ञानापेक्षा सो प्रारब्ध कर्म प्रबल होवे, तैसे त्याचप्रमाणे ता योगाभ्यास ते भी है की नाही. वर काय सांगितलं होतं की योगाभ्यासाने त्या बंधाचा काय होतो? अभिभव होतो, तिरोधान होतं, लय होतो. ते म्हणणं बरोबर नाही आहे. कारण जसं ज्ञानापेक्षा प्रबल आहे प्रारब्ध, त्याप्रमाणे तैसे ता योगाभ्यास ते भी स्व प्रारब्ध कर्म प्रबल हो गए. त्याचप्रमाणे योगाभ्यासापेक्षा पेक्षाही प्रबल आहे कोण? प्रारब्ध कर्म. अर्थात योगाभ्यास जरी केला तरी प्रारब्ध कर्म हे भोग देणारच. आणि प्रारब्ध कर्म हे भोग केव्हा देतं? जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व आहे तोपर्यंतच भोग देत आहे नाही. याचा अर्थ प्रारब्ध भोग देऊ राहिलं म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व धर्म आहे, अर्थात बंध आहे. अर्थात बंधाची निवृत्ती झाली नाही. तैसे ता योगाभ्यास ते भी सो प्रारब्ध कर्म प्रबल होवे. और ता प्रारब्ध कर्म का भोग कर्तृत्वाधिक अभिमानते विना संभवता नहीं. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्वाधिक अभिमान आहे त्यालाच प्रारब्ध कर्म काय आपला भोग देतं. ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व अहंकार नाही त्याला प्रारब्ध कर्म भोग देऊ शकत नाही. आणि तर भोग तर होऊ राहिल्याचा अर्थ प्रारब्ध कर्म आहे. आणि प्रारब्ध कर्म भोग तेव्हाच देतं जोपर्यंत कर्तृत्व भोक्तृत्व धर्म आहे. याचा अर्थ योगाभ्यासाने सुद्धा त्या
कर्तृत्व भोक्तृत्व रूप बंधाचा अभिभव तिरोधान होत नाही। अर्थात प्रारब्ध कर्म का भोग कर्तृत्वादी अभिमान ते विना संभवता नहीं। याते म्हणून ता प्रबल प्रारब्ध कर्म के विद्यमान हुए। प्रबल सर्वात शक्तिशाली असं प्रारब्ध कर्म विद्यमान असता सो योगाभ्यास ता कर्तृत्वादी बंध का अभिभव करी सकेगा नहीं। तो योगाभ्यास सुद्धा कर्तृत्वादी बंधाचा अभिभव तिरोभाव ठेकणे करू शकत नाही, करी सकेगा नाही। याते म्हणून ता जिवंत अवस्था विषय जिवंत असतानाच कर्तृत्वादी बंध के निवृत्ती का नाम जीवन मुक्ती आहे। जिवंत असतानाच त्या कर्तृत्व भोक्तृत्व बंधाची निवृत्ती होणं याला आम्ही जीवनमुक्ती म्हणतो। असं जर तुम्ही जीवनमुक्तीचं लक्षण करत असाल तर ते तुमचं लक्षण करणं देखील उचित नाही। यात जिवंत अवस्था विषय कर्तृत्वादी बंध के निवृत्ती का नाम जीवन मुक्ती है। यह उक्त जीवन मुक्ती का लक्षण संभवता नाही, हे लक्षण देखील संभवत नाही, संभवता नाही इति लागले एवढं। चला, तर जीवनमुक्ती आम्ही का मानत नाही याचं कारण देत असताना पहिलं कारण दिलं होतं प्रमाणाचा अभाव, दुसरं कारण दिलं होतं लक्षणाचा अभाव। तर तीन लक्षण करण्याचा प्रयत्न केला, तीनही होत नाही, लक्षण एकही संभवत नाही, अर्थात लक्षण नाही, म्हणून आम्ही जीवनमुक्ती मानत नाही। तिसरा मुद्दा होता कोणता? जीवनमुक्तीचं कोणी साधनच नाहीये, साधनाचा अभाव, आणि म्हणून देखील आम्ही जीवनमुक्ती मानत नाही। तर साधनाचा अभाव कसं काय आहे बरं, तो आता इथून पुढे सांगतात। अब साधन के अभाव ते, याच्यावर 3 नंबर देऊ शकता, मागच्या 3 नंबरचं विवेचन चालू करा। अब साधन के अभाव ते ता जीवन मुक्ती के अभाव को सिद्ध करे है। साधनाचा अभाव असता आहे म्हणून जीवनमुक्तीचा अभाव, ही गोष्ट सांगतात आता ते लोक की जे लोक जीवनमुक्ती मानत नाही। अभाव को सिद्ध करे तहा जीवन मुक्ति को मानने हरे वादी से यह पूछा चाहिए। हे विचारतात जे लोक जीवनमुक्ती मानत नाही ना, ते म्हणतात की त्यांना असं विचारायला पाहिजे, कुणाला? की जे लोक जीवनमुक्ती मानतात। तहा जीवन मुक्ति को मानने हरे वादी से यह पूछा चाहिए काय? ता जीवन मुक्ति का आत्मज्ञान साधन है अथवा योग साधन है? सांगा बरं, जीवन मुक्ती साधन नेमकं काय आहे? आत्मज्ञान आहे की योग आहे? ता प्रथम पक्ष जो अंगीकार करो, प्रथम पक्ष आत्मज्ञान, आत्मज्ञान जीवन मुक्ती साधन आहे असं म्हणत असाल तर ता प्रथम पक्ष जो अंगीकार करो सो संभवता नाही। काय ते? सो आत्मज्ञान विधेय मुक्ती काही साधन आहे, कारण आत्मज्ञान असेल तर जीवनमुक्ती, अर्थात जीवनमुक्ती साधन आत्मज्ञान मानणं योग्य नाही, कारण आत्मज्ञान झालं तर विधेय मोक्षच प्राप्त होतो असं आम्ही म्हणतो। अर्थात आत्मज्ञान हे साधन आहे, पण कशाचं? विधेय मोक्षाचं, जीवनमुक्तीचं नाही। काय ते? स्व आत्मज्ञान विधेय मुक्ती का ही साधन है, ता जीवन मुक्ति का साधन नहीं। और ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानानेच कैवल्य अर्थात मोक्ष प्राप्त होतो इत्यादी श्रुतियों इत्यादी श्रुतींनी देखील आत्मज्ञान ते मुक्ती की प्राप्ती कथन करी है। आत्मज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असं सांगितलेलं आहे, कोई जीवन मुक्ती की प्राप्ती कथन करी नाही। ज्ञानादेव तू कैवल्यम, कैवल्य अर्थात मोक्ष असं तर म्हटलं नाही, काय की आत्मज्ञानाने जीवनमुक्तीची प्राप्ती होते असं म्हटलेलं नाहीये। आपली तू काय म्हटलंय? मग आत्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते, मोक्ष म्हणजे कोण? विधेय मोक्ष असा अर्थ घ्यायचा। आत्मज्ञान ते मुक्ति की प्राप्ति कथन करी है, कोई जीवन मुक्ति की प्राप्ति कथन करी नहीं। याते म्हणून सो आत्मज्ञान विधेय मुक्ती काही साधन है, जीवन मुक्तीचा नाही। आता दुसरा विकल्प काय केला होता? पहिला विकल्प काय होता? जीवन मुक्ती साधन कोण? त्यापैकी आत्मज्ञान साधन आहे की योग साधन आहे? तर आत्मज्ञान साधन म्हणता येत नाही। आता दुसरा विकल्प कोणता आहे? योग। आता ते लोक म्हणतील की आमच्या जीवन मुक्तीचं साधन आहे योग, तर तेही त्यांचं म्हणणं बरोबर नाही। कसं काय सांगतात? तसे द्वितीय पक्ष भी संभवता नहीं। काहे ते? जैसे श्रवणादि आत्मज्ञान के साधन है,
तैसे सो योग भी आत्मज्ञान का ही साधन आहे. योग साधन आहे बरोबर, पण जीवनमुक्तीचं नाही, आत्मज्ञानाचं. ज्याप्रमाणे श्रवण मनन निधिध्यासन हे सर्व साधन आहे, मोक्षाचे नाही, ज्ञानाचे साधन आहे, आत्मज्ञानाचे साधन आहे, त्याप्रमाणे योग सुद्धा आत्मज्ञानाचं साधन आहे, जीवनमुक्तीचं साधन नहीं है. काय जैसे श्रवण आदि का आत्मज्ञान के साधन है, तैसे सो योग भी आत्मज्ञान का ही साधन है. याते ता योग को भी जीवन मुक्ति की साधनता संभवे नाही. म्हणून त्या योगाला म्हणून योग हा जीवनमुक्तीचं साधन आहे हे देखील म्हणता येत नाही. अर्थात जीवनमुक्तीचं साधन होऊन काय होऊ शकलं असतं? एक तर आत्मज्ञान, दुसरी गोष्ट योग. तर आत्मज्ञान हा तर विदेमोक्ष साधन आहे, म्हणून त्याला जीवनमुक्ती साधन मानता येत नाही. पहिला विकल्प संपला. दुसरा विकल्प जीवनमुक्ती साधन योग आहे हेही म्हणता येत नाही, कारण ज्ञानाचं साधन योग आहे, जीवनमुक्तीचं नाही. एकंदरीत जीवनमुक्तीला कोणीही साधन नाही, अर्थात साधनाचा अभाव आहे. साधनाचा अभाव म्हणून देखील जीवनमुक्तीचा अभाव. यातिता योग को भी जीवनमुक्ती की साधनता संभवे नाही. लागलं एवढं? चला आता पुढे जाऊया. पुढे चौथा विकल्प होता कोणता? अधिकाऱ्याचा अभाव आहे, म्हणून देखील आम्ही जीवनमुक्ती मानत नाही. अधिकाऱ्याचा अभाव कसं काय आहे बरं, ही गोष्ट आता सांगतायत ग्रंथकार. ग्रंथकार म्हणजे जीवनमुक्ती न मानणारे लोक. अब अधिकारी क्या भाव ते सापडलं, त्याच्यावर आकडा द्या 4 नंबरचा. 4 नंबरचा विस्तार चालू झाला आहे. अब अधिकारी के अभाव ते ता जीवन मुक्ती के अभाव को सिद्ध करे है. अधिकाऱ्याचा अभाव आहे म्हणून देखील जीवनमुक्तीचा अभाव ही गोष्ट सिद्ध करतात. ता जीवनमुक्ती विषय, त्या जीवनमुक्तीमध्ये मुमुक्षु को तो अधिकारीपणा संभवता नाही. मुमुक्षुचा अधिकार बनता येते, त्याला तर मोक्षाची इच्छा आहे की नाही. हा, आणि म्हणून मुमुक्षुचा अधिकार आहे जीवनमुक्तीमध्ये हे म्हणता येत नाही. ता जीवनमुक्ती विषय मुमुक्षु को तो अधिकारीपणा संभवता नहीं, किंतु ज्ञानवान को ही ता जीवन मुक्ती का अधिकारी करना होवेगा. ठीक आहे ना. मुमुक्षु जो आहे त्याला अजून ज्ञान प्राप्त झालंच नाही, त्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणून तो जीवन मुक्तीचा अधिकारी नाही. राहतापैकी राहिला कोण? जीवनमुक्तीचा अधिकारी मानायचा झाला ज्ञानवान पुरुष. ठीक, किंतु ज्ञानवान को ही ता जीवन मुक्ती का अधिकारी करना होवेगा. सो भी संभवता नाही, परंतु तेही म्हणणं बरोबर नाही. ठीक आहे. काहे ते? ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्वविद किंवा तस्य कार्यम न विद्यते. ठीक आहे, पंक्ती पहा. ज्ञानामृतेन तृप्तस्य, ज्ञानरूप अमृताच्या द्वारे जो तृप्त झालेला आहे असा जो कृतकृत्य ज्ञानी योगी पुरुष, त्याच्याकरिता न एव अस्ति किंचित कर्तव्यम, किंचित कर्तव्यम न एव अस्ति, अशा ज्ञानी महात्म्याकरिता काहीही कर्तव्य शास्त्राने सांगितलेलं नाही. किंचित कर्तव्यम न एव अस्ति. अस्ति चेत तरी पण एखादा कोणी ज्ञानवान पुरुष स्वतःच्या ठिकाणी मला हे कर्तव्य आहे, मला हे प्राप्तव्य आहे असं जर समजत असेल तर नैवास्ति किंचित कर्तव्य अस्ति चेत यदि कर्तव्य मानतो तर न स तत्वविद, स तत्वविद न, तो तत्ववेत्ता होऊ शकत नाही. पुन्हा तस्य कार्यम न विद्यते इत्यादी वचनोने लागला तर तस्य कार्यम, तस्य ज्ञानिनः कार्यम न विद्यते, म्हणजे ज्ञानी पुरुषाकरिता काहीही कर्तव्य शिल्लक राहिलेला नाही. इत्यादी वचनोने ज्ञानवान को कर्तव्यता का निषेध करे आहे. अर्थात जो ज्ञानी पुरुष आहे त्याला कुठलंही कर्तव्य नाही आहे. ठीक आहे ना. हा, आता प्रश्न काय चालला होता? विद्य जीवनमुक्तीचा अधिकारी कोण? तर अधिकारी कोण होऊ शकतो? मुमुक्षु आहे का आत्मज्ञानी आहे?
तर मुमुक्षुला तर कार्य काय मानता येत नाही, अधिकारी मानावं लागेल कोण? ज्ञानवान. पण ज्ञानवान सुद्धा अधिकारी होऊ शकत नाही, ही गोष्टी सिद्ध करू राहिले. याचा अर्थ जीवनमुक्तीचा अधिकारी न तो मोक्ष आहे, न तो ज्ञानवाला आहे. असं इत्यादी वचनों ने ज्ञानवान को कर्तव्यता का निषेध करे आहे. जो ज्ञानवान को जीवन मुक्ति का अधिकारी मानोगे, एवढेही करून ज्ञानी पुरुषाला जर तुम्ही जीवन मुक्तीचा अधिकारी मानाल तो त्या ज्ञानवान पुरुषाला ता जीवन मुक्ति के साधनों की कर्तव्यता अवश्य होगी. जीवन मुक्ती के साधनों की म्हणजे जीवन मुक्तीचं जे काय साधन असेल ते आता मी केलं पाहिजे अशी कर्तव्यता मानावी लागेल. कुठं? ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी. ध्यान द्या, जर जीवनमुक्तीसाठी अधिकारी म्हणून ज्ञानी आहे असं जर तुम्ही म्हणाल तर त्या ज्ञानाला सुद्धा जीवनमुक्ती प्राप्त करून घेण्याकरिता काहीतरी साधन मला केलं पाहिजे असा कर्तृत्व भाव येईल. अज्ञानाला तर कर्तव्य सांगत नाही श्रुती, आणि कर्तृत्व तर येऊ राहिलं. आणि म्हणून देखील त्या जीवनमुक्तीचा अधिकारी ज्ञानी आहे हे देखील म्हणता येत नाही. मानोगे तो ता ज्ञानवान को ता जीवन मुक्ति के साधनों की कर्तव्यता अवश्य होगी. अवश्य कर्तव्य मानावं लागेल त्या ठिकाणी की मला हे कर्तव्य आहे म्हणून. ता करके त्यामुळे तीन उक्त वचनों का विरोध होवेगा. त्या वर दिलेल्या वचनाला काय येईल? विरोध. कोणतं वचन? ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृत्यस्य योगीन नैवास्ति किंचित कर्तव्यम. किंचित कर्तव्यम नैवास्ति, त्याला काहीच कर्तव्य नाहीये. नास्ती चेत यदि कर्तव्य समजतो तर न सतत्व तत्व येतच नाहीये. ही अडचण, याला अडचण येईल जर कर्तृत्व समजू लागला तर. ता करके तीन उक्त वचनों का विरोध होवेगा. किंवा आणखी देहाभिमान वाला पुरुष ही कर्ता होवे आहे. कर्ता कोण असतो? देहाभिमान. ज्याला देहाचा अभिमान आहे, देहाशी तादात्म्य आहे, तोच स्वतःला काय समजत असतो? कर्ता. किंवा देहाभिमान वाला पुरुष ही कर्ता होवे और ज्ञानवान पुरुष ता देहाभिमान ते रहित होवे. ज्ञानवान पुरुष कसा आहे? देहाभिमानाहून रहित आहे. ज्याला देहाचा अभिमानच नाही आहे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व येईलच कसं? अर्थ देऊ शकत नाही. याते कर्तापणा ते भी रहित आहे. म्हणून ज्ञानी पुरुष हा कर्तापणाने सुद्धा काय आहे? रहित आहे. ता कर्तापणे के अभाव हुए. त्या कर्तापणाचा अभाव असल्यामुळे ता ज्ञानवान पुरुष के ता जीवन मुक्ति के साधनों विषय प्रवृत्ती संभवती नाही. कारण कर्तापणा, मी करता आहे असा अभिमानच राहिला नाहीये. कुणाच्या ठिकाणी? ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी. तर तो जीवन मुक्ती प्राप्त करण्यासाठी जे काही कर्तव्य असेल ते करण्याच्या प्रयत्नात राहील का? नाही, कारण त्याला कर्तव्यच नाहीये. यात कर्तापणा ते भी रहित आहे. ता कर्तापणे के अभाव हुए. कर्तापणाचा अभाव असल्यामुळे ता ज्ञानवान पुरुष के ता जीवन मुक्ती के साधनों विषय, जीवन मुक्तीच्या साधनामध्ये प्रवृत्ती संभवती याते. म्हणून ता ज्ञानवान पुरुष को ता जीवन मुक्ती के अधिकारी संभवता नहीं. म्हणून जीवन मुक्तीचा अधिकारी जसा मुमुक्षु नाही तसा ज्ञानवान पुरुष देखील जीवन मुक्तीचा अधिकारी आहे हे म्हणणं देखील बरोबर नाही. एकंदरीत अधिकारी जीवन मुक्तीचे होऊ शकले असते कोण? एकतर मुमुक्षु किंवा ज्ञानवान. पण मुमुक्षु होत नाहीये, ज्ञानी पण होऊ शकत नाही. अर्थात अधिकारीच नाहीये. आणि अधिकारीच नसल्यामुळे जीवन मुक्ती आम्ही मानत नाही. याते ता ज्ञानवान पुरुष को ता जीवन मुक्ति विषय अधिकार संभवता नहीं और अधिकारते बिना ता जीवन मुक्ति के साधनों का अभ्यास भी संभवता नहीं. अधिकारते बिना, अधिकारीच नसल्यामुळे ता जीवन मुक्ति के साधनों का, जीवन मुक्तीचे जे साधन असतील त्या साधनों का अभ्यास भी संभवता नाही. कारण अभ्यास करील कोण? जीवन मुक्तीची जे साधनं असतील त्या साधनाचा अभ्यास करण्याकरिता कोणीतरी जीवन मुक्तीचा अधिकारी असला पाहिजे. पण जीवन मुक्तीचा कोणी अधिकारीच नाहीये तर अभ्यास कोण करील? लागलं. और अधिकारी ते बिना ता जीवन मुक्ति के साधनों का अभ्यास भी संभवता नहीं. लागलं एवढं. हे झाले किती विकल्प? 3, 4. आता पाचवा काय होता? फलाचा देखील काय आहे? अभाव आहे. फलाचा अभाव आहे म्हणून देखील आम्ही जीवन मुक्ती मानत नाही.
या गोष्टीचा विचार आता करायचा आहे, पण तो विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं